वेदनांचे अलगुज, नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश, राखेतून मीच नवा घेतला आकार, उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार, अवघाची हा संसार। भोसले, तुम्हारी हिम्मत की दाद देनी होगी। तुमने खुद मुझे फोन किया? हो, कारण मला बोलायचं तुमच्याशी। आतापर्यंत मी तुला काहीच सांगू शकले नाही, कारण तेवढी हिम्मतच नव्हती माझी। पण आता काय, इथून पुढे माझ्या आयुष्यात काय लिहून ठेवलंय मला माहित नाही। कोण खरं कोण खोटं ते कोणाचं खरं मानावं मी? प्रियांकाचं, जिने माझ्याशी विश्वासघात केला? भोसले, या या भाईजान या, बसा। भाईजान, आधी तुमच्या या चमच्यांना बंदुका खाली करायला सांगा, कारण काय इथे आता बिझनेसचं डील होणार आहे, तेव्हा शस्त्रास्त्रांची काहीच गरज नाही, नाही का? भोसले, आमचा तुमच्यावर भरोसा नाही। आम्ही आमचे पैसे घ्यायला आलोत, तयार असतील तर द्या, नाहीतर नाही, पैसे देणारच आहे मी। त्याकरताच मी स्वतः तुम्हाला फोन करून बोलवून घेतलं नाही इथे। पण पैसे द्यायच्या आधी व्यवहार चोख असायला हवा, नाही का? भोसले, फालतू बडबड नकोय, टाइमपास करू नको, पैसा दे। काय पैसे दे पैसे दे, किती घाई करताय तुम्ही भाईजान? आणि तुम्ही का माझ्याकडे पैसे मागताय? मी तुमच्याकडनं पैसे घेतलेच नव्हते। पण माझ्या ओळखीनंच घेतले होते ना। हो, पण ते पैसे घेण्याची वेळ माझ्यावर तुमच्यामुळे आली भाईजान। माझ्याशी पार्टनरशिप केल्यानंतर प्रोजेक्ट पूर्ण व्हायच्या आधीच तुम्ही माझ्याकडे तुमचा हिस्सा मागितलात, आणि मी सुद्धा इमानदारीत तुम्हाला तो दिला। ते पैसे जर तुम्ही माझ्याकडनं घेतले नसते तर आज माझ्यावर हे कर्ज घ्यायची वेळच आली नसती। वाह भोसले वाह, खुद का किया मुझ पर डाल रहे हो। तुमने वादा किया था मुझसे, पैसा दे दोगे मुझे। डील हुई थी हमारी, और मैं पार्टनर था तुम्हारे बिजनेस में। पार्टनर होने के नाते मेरा उस पैसे पे हक बनता था, मैंने ले लिया। पण पार्टनरशिपचा अर्थ नफा झाला की पैसे घ्यायचे आणि तोटा झाला की पाठ फिरवायचे असा होत नाही भाईजान। मी हे पैसे प्रोजेक्ट पूर्ण करण्याकरता घेतले होते, आणि ते परत करण्याची जबाबदारी माझे पार्टनर या नात्याने तुमचीही तितकीच आहे। काय माझी जबाबदारी? डोकं ठिकाणावर आहे का भोसले? मुकाट्यानं पैसे काढ। देणार ना, देणार, पैसे देणार मी, पण जेवढे घेतले होते तेवढेच, त्यापेक्षा एक छदामही जास्त मिळणार नाही। मी फक्त 2 करोड रुपये देणार। चालणार नाही, व्याजही द्यावं लागेल। लोन म्हणून ते पैसे घेतले होते तुम्ही। हो, पण मग ते लोन तुम्ही आणि मी दोघांनी मिळून फेडायला हवं, कारण तुम्ही माझे पार्टनर आहात, आणि तसं आपलं डील झालं आता तुम्हीच म्हणालात ना। भोसले, उगाच बडबड करू नको, तुला पैसे द्यावेच लागतील। वाह भाईजान वाह, आज मला कळली तुमची खरी लायकी काय आहे ते। भाईजान जुबान का पक्का है, तो दिलेला शब्द मोडत नाही। एक वेळ त्याचा जीव जाईल पण त्याचा शब्द वाया जाणार नाही। हे सगळं तुम्हीच बोलत असताना नेहमी, मग ते काय फक्त जगासमोरच्या बाता, प्रत्यक्षात तसं काहीच नाही। हां, तुमचं खरं रूप आज माझ्या डोळ्यासमोर उघडं झालं। भोसले, भाईजान जुबान का पक्का था और पक्का रहेगा, प्याज हम बाद में देखेंगे, पहले मुद्दल निकाल। ते तर मी तयारच ठेवले भाईजान।
2 करोड. हा, आता तरी तुमच्या चमच्यांना बंदुका खाली करायला सांगा. मानसी, मला असं वाटतं की मी दादाला मदत करायला हवी. ते गुंड दादाच्या जीवावर उठले का? अहो तुम्ही कशाला उगाच मध्ये पडताय? त्या माणसांचा काही भरोसा नाही. तुम्ही बघितलत ना, पिस्तूल होती त्यांच्या हातात. तुम्ही का स्वतःचा जीव धोक्यात घालताय? मानसी हे अगं बघा, ह्या सगळ्या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. ते दादांनी केलंय, मग त्यांनाच निस्तरू द्या. आपण कशाला उगाच मध्ये पडायचं? किती झालं तरी तो भाऊ आहे माझा, आणि आपण एकाच घरात राहतो. अगं अहो पण हाच विचार त्यांनीही नको का करायला? जो आपल्या बायकोचा कधीच विचार करू शकला नाही, तो तुमचा आणि माझा काय विचार करणार आहे? हे बघा, तुम्ही प्लीज माझं ऐका. तुम्ही ह्या भांगडीत पडू नका. ह्याच्यापासून आपण जितकं दूर राहू ना, तितकंच चांगलं आहे. सावरीताई, नेहा, आलीस तू? कशी आहेस? नाही, तू काही काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. मला माझी काळजी नाही आहे ग, मला देवयानीची काळजी वाटते. काकू ती शेजाऱ्यांकडे इतक्या वेळ राहणार, मी त्यांच्याकडे सोडून आले ग मी तिला. हो सावरी, मी अंतराला पाठवलंय देवयानीसाठी. पाठवलंस का? कशा त्याचा विचार करतेस? नाही, मला वाटलं. आणि सावरे, हर्षवर्धन रावांचं काय? त्यांना काही सांगायचं नाही आहे. सावरी, काकू त्यांना तू काहीही सांगणार नाहीस. तू मला वचन दे, मला वचन दे. तू त्यांना काहीही सांगणार नाहीयेस. अगं हो, मी नाही सांगत त्यांना काही. तू आता फार विचार करू नको बाई. तू स्वस्थ पड बघू. शारदा, तू नाही म्हणालीस तरी मी तुला इथे भेटायला आलो. त्याबद्दल तू रागावली असशील कदाचित, बट आय एम हेल्पलेस. शारदा, माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. आपल्या लग्नाचा निर्णय आपण दोघांनी मिळून घेतला होता. तो आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे तू नाही म्हणू शकत नाहीस. तू एकट्याने हा निर्णय बदलू शकत नाहीस. आणि समजा तुला बदलायचंच असेल ना, तर का बदलतेस याचं कारण मला सांगावं लागेल. वरुण प्लीज, या विषयावर मला काहीही बोलायचं नाही. तुला बोलावंच लागेल शारदा. तुला बोलावंच लागेल. कारण हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे शारदा. आजपर्यंत मी कोणावरही एवढं प्रेम केलं नाही जेवढं मी तुझ्यावरती केलं. आजपर्यंत कुठल्याही मुलीला मी बायकोचा दर्जा दिला नाही, कारण तशी मुलगी माझ्या आयुष्यातच आली नाही. खरंच सांगतो शारदा, तुला भेटल्यानंतर मला वाटलं की येस, हीच ती मुलगी आहे जिच्यासाठी आपण इतकी वर्ष थांबलो,
जी दिसायला इतकी सुंदर, मनाने एवढी चांगली, स्वतः किती दुःखात असली, अडचणीत असली तरी दुसऱ्याला हर्ट न करणारी. मी तुला काय समजत होतो शारदा, आणि तू का वागतेस तू माझ्याशी असं? सांग ना शारदा, प्लीज एकदाच सांग, एकदाच ते कारण सांग. तुझी शपथ घेऊन सांगतो, मला जर पटलं ना तर या घरात एक क्षण सुद्धा थांबणार नाही मी. फक्त एकदा मला सांग की तुम्ही मला आवडत नाही, मला तुमच्याशी लग्न करायचं नाही. मी खरंच सांगतो शारदा, मी तुझ्या आयुष्यातून निघून जाईन, पण त्यासाठी आधी तुला काय कारण आहे ते सांगावं लागेल मला. वरुण, मी तुमच्या लायक नाही. तुम्ही माझ्यावर प्रेम करता हो, पण ते प्रेम स्वीकारण्याचा अधिकार नाहीये माझ्याकडे. माझ्या बाबतीत आजवर जे काही झालं ते विसर सगळं. शारदा, आजपर्यंत तुला किती वेळा सांगितलं, तुझ्या भूतकाळाविषयी लक्षात ठेवण्याची काही गरज नाहीये तुला. विसरून जा सगळं. मी विसरेन वरुण, पण जग विसरणार नाही. तुमचे घरचे विसरले नाही. सगळं लक्षात आहे त्यांच्या. म्हणजे माझ्या घरचे तुला काही बोलले का? जाऊ द्या ना वरुण. हे बघा, मी तुम्हाला हे सगळं सांगितलं नाही कारण मला वाटलं माझ्यामुळे तुमच्या मनात तुमच्या घरच्यांविषयी गैरसमज हो. वरुण, ते लोक खूप चांगले आहेत, खूप सज्जन आहेत, पण म्हणूनच माझ्या आणि हर्षवर्धन विषयी पेपरात जे काही छापून आलं ते वाचून त्यांना वाईट वाटलंय. माझ्या तोंडावर कुणी काहीच बोललं नाही, पण माझ्या मागे बरंच काही बोलत होते आणि माझ्यामुळे तुमच्याबद्दलही बोलत होते. वरुण, माझ्या आयुष्यात जे झालं ते झालं, पण माझ्यामुळे तुमची प्रतिष्ठा धुळीला मिळालेली मला चालणार नाही. म्हणून प्लीज प्लीज मला विसरून जा. वाह, क्या बात आहे. काय पण त्याग आहे. माझ्या प्रतिष्ठेसाठी स्वतःच्या प्रेमाचा त्याग करायला निघालीस. व्हेरी गुड. म्हणजे स्वतः त्याग करतेस आणि तुझ्याबरोबर मलाही त्याग करायला होतेस. कोणासाठी? ते 4 लोकांसाठी जे बोलले. शारदा, हे तोंड दिलं ना देवानी, ते बोलण्यासाठीच दिलंय. पण ते लोक काय बोलतायत त्याचा किती विचार करायचा, त्यासाठी डोकं पण दिलंय. अगं, ते बोलणारच. आज तुझ्याबद्दल बोलले, उद्या इतरांबद्दल बोलणार, बोलणार बोलणार आणि थकणार, संपणार. आपल्या संसाराला मदत करायला येणार आहेत ते लोक. अगं, त्यांना बोलू ना काय बोलायचे ते. अगं, ते काय बोलतात त्याचा किती विचार करायचा आपण ठरवायचं ना. शारदा, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? बस मग आणखी काय पाहिजे? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुला संसार माझ्याबरोबर करायचा, लोकांबरोबर नाही. मी तुला तुझ्या गुणदोषांसहित ऍक्सेप्ट केलंय. मी पुन्हा एकदा तुला सांगतो शारदा, मला तुझ्या भूतकाळाशी काहीही देणं घेणं नाहीये. मी फक्त तुझ्या आणि माझ्या आयुष्याचा विचार करतोय. आणि मला असं वाटतंय की तूही तोच करावा. शारदा, विसरून जा सगळं. प्लीज मला सोडून जाऊ नकोस. प्लीज माझ्यासाठी विसर सगळं.
काय ग दादा आला नाही? नाही, ते म्हणले त्यांना जेवायचं नाही आहे म्हणून. गुंड येऊन गेल्यापासून एकटेच रूममध्ये बसून आहेत. काय करतायत देव जाणे. त्याच्यावर आलेल्या संकटातून मार्ग कसा काढायचा याचा विचार करत असेल. काहीतरी प्लॅनिंग करत असेल तो. हे असलं प्लॅनिंग केलं म्हणून तर ही वेळ आली आहे त्यांच्यावर. त्यापेक्षा सरळ साध्या मार्गाने जगले असते तर काही प्रॉब्लेमच नव्हता. मनसे तू बोलतेस, तू तरी जगलीस का साध्या सरळ मार्गाने? नाही, मी तुझ्या चुका काढत नाही, पण दुसऱ्यावरती बोट उचलल्यानंतर उरलेली 4 बोटं आपल्याकडे असतात. त्याचा विचार कर. हर्षला भेटायला जावं की नाही हेच कळत नाहीये. काय करू? ज्याने मला मारण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर विश्वास ठेवू की जिने माझा विश्वासघात केला तिच्यावर? नाही, मी हर्षला जाऊन जाब विचारतो. फार काळजी वाटते बेसावरीची. आई काळजी कशाला करतेस? डॉक्टरांनी सांगितलंय ना सगळं ठीक होईल म्हणून. भाऊजी पण नाही आहेत ग, त्यांना काही माहीत पण नाही आहे. आणि ते गावाहून आले नाहीत का परत अजून? नाही ना. अगं मग देवयानी एकटी असेल ना घरी? नाही, तशी अंतर आहे बरोबर तिच्या. आई मला वाटतं तू घरी जावंस देवयानीला सांभाळायला. बघ रात्री उगाच तिला आईची आठवण आली तर ती रडेल. तू जा. पण म्हणजे इथे आई मी आहे ना, तू काळजी करू नकोस. हो, पण तू शार्दूलरावांना सांगून आली आहेस का तसं? नाही, मी आले तेव्हा घरी नव्हता तो, पण निरोप ठेवलाय मी. शिवाय शिवाजीला सांभाळायला बाई पण आहेत घरी. ठीक आहे, मग काही लागलं तर मला फोन करून कळव लगेच. कळवते. चल तुला गेटपर्यंत सोडायला येते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आई जगदंबे, मला अशी पराभूत होऊ देऊ नकोस. मी लढा देणार आहे. मला 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 वाचव. मला वाचव. माझा जीव वाचव आई. जर मला काही झालं तर माझ्या दोन्ही बाळांना हर्षवर्धनांकडे जावं लागेल. नाही, त्यांच्यावर हर्षवर्धनांचे संस्कार होतील. मला तसं नकोय. मला तसं नकोय. आई मला वाचव. आई जगदंबे, मी आजवर मी माझ्यासाठी काही मागितलं नाही. मी आजवर फक्त बाबांसाठी, शाळेसाठी, देवयानीसाठी, यांच्यासाठी एवढंच मागत आले. माझ्या स्वतःसाठी कधी काय मागितलं नाही. आज पहिल्यांदा मागते. आई, मला आणि माझ्या बाळाला काही होऊ दे. मला माझ्या दोन्ही पिल्लांना मोठं करायचंय. मला त्यांच्यासाठी जगू दे. माझ्या जीवाला काही होऊ देऊ नकोस आई. माझा जीव वाचव जगदंबे. मला वाचव. मला वाचव. शार्दूल, खूप बरं वाटलं मला तू आलास ते.
खरं तर एवढं सगळं झाल्यानंतर तू मला भेटायला येशील असं मला वाटलं नव्हतं. पण शेवटी एक सच्चा मित्रच एका मित्राच्या सोबत असतो अगदी शेवटपर्यंत. मी तुझ्याबरोबर शेवटपर्यंत आहे रे. पण तू आहेस ना माझ्याबरोबर? अरे का नाही शार्दूल, मी तुझ्याकरता जीव सुद्धा देऊ शकतो. नाही तेवढं नको करूस रे. पण माझा जीव घेऊ नकोस म्हणजे झाला. अरे काहीतरीच काय बोलतोस. इनफॅक्ट मी आज तुला बोललो ते एका वेगळ्याच कामासाठी. शार्दूल, तुला तर माहिती आहे मी किती गरिबीतनं इथपर्यंत येऊन पोहोचलोय. खूप कष्टाने मी हे सगळं कमावलं होतं, पण गमावून बसलो सगळं. नजर लागली कोणाची तरी. आजपर्यंत मी हे सगळं एकट्याने मिळवलं होतं, एकट्याने कमावलं होतं. कधी कुणाच्या आधाराची वगैरे गरज वाटली नाही मला. पण आज मला कुणाची तरी सोबतीची गरज आहे, मदतीची गरज आहे. आणि ती मदत तू मला करू शकतोस शार्दूल. हे प्रोजेक्ट पूर्ण करण्याकरता तू मला मदत कर. मी तुला 50% पार्टनरशिप देतो. होणाऱ्या नफ्यातला अर्धा वाटा तुझा असेल. म्हणजे मी काय करायचं? काहीच नाही, तू फक्त पैसे दे. बाकी तू काही करायचं नाही, सगळे कष्ट मी करीन. आणि पैसे दिल्यानंतर तू फिरलास तर? काहीतरी काय बोलतोस तू शार्दूल? मी तुझा विश्वासघात कसा काय करीन? जसा महाबळेश्वरला केलास तसा.